आणि नंतर गावातले लोक आल्यानंतर बघू लागलेले आहेत की ते ब्राह्मणाचे आलेले म्हणले फार दुर्दशा झाली म्हणले त्या कंजूस ब्राह्मणाची, असं लोक हळहळ करू लागलेले आहेत. मनची जन याने अजन्मा, संतुष्ट नाही केला आत्मा, त्याने झाला त्याचा खात्मा, अवर्णनीय होऊ. आणि ते म्हणले हा कसा होता म्हणले ब्राह्मण, तर कंजूस होता म्हणले. जिवंत असताना सुद्धा आपल्या पोटाला काही खाल्लं नाही, अगर दुसऱ्याला काही खाऊ घातलं नाही, असं लोक आपसातच चर्चा करू लागलेले आहेत. कैसे करी कुणाचे मरण, डोळ्याने नाही दिले दिसून, म्हणे याचे पाप गहन, दान कर्म केले नसे. लोक असं म्हणू लागले अरे म्हणजे ह्याने पाप काहीतरी केलेलं आहे म्हणजे, आणि दुसऱ्याला सुद्धा याने सुख दिलं नाही आणि आपल्या पोटाला सुद्धा खाल्लेलं नाही, अशा प्रकारचा हा कंजूस ब्राह्मण वारला आणि लोक ते चर्चा करू लागलेले आहेत. चित्र शर्म्याच्या जीवात्म्याची खूप ताडण केले त्या समयाची, मधुत म्हणती याची कंजूसी, कोण कामा आली असे. आणि तो वारल्यानंतर ते मरण पावल्यानंतर काय केलं की यमाने म्हणले त्याच्या आत्म्याला मारहाण केलेली आहे आणि ह्याचा कंजूसपणा म्हणले काय कामाचा नाही, असं यम बोलू लागलेले आहे. चित्रशर्मा पश्चातापात दग्ध, म्हणे मी बिघडविले प्रारब्ध, व्रतकर्माचे भोग उपलब्ध, भोगला कशी चालो भाऊ. आणि आता तो आत्मा म्हणले त्या आपल्या स्वतःलाच बोलू लागलेले आहेत की म्हणले मी कंजूसपणा करून म्हणले असं कंजूसपणाने वागल्यामुळं मला हे कष्ट भोगायला पडू लागलेलं आहे, असं तो ब्राह्मण आपल्या मनात विचार करू लागलेला आहे. म्हणे मी उभयात जन्मात केले धन संचित, परी नाही वेचविले धर्मार्थ, दान केले नसे. आणि तो ब्राह्मण म्हणू लागलेले आहेत की माझ्या आयुष्यामध्ये मी म्हणले कधीच म्हणले असं परमार्थासाठी धन खर्च केलेलं नाही आणि कोणतं पुण्यकर्म माझ्याच्याने घडलं नाही म्हणले, त्याच्यामुळं मला माझी अशी अवगती झालेली आहे, असं तो ब्राह्मणाचा आत्मारूपी तो विचार करू लागलेला आहे. मग पक्वान्न पाहता खावे वाटे सहजता, परंतु धन खर्ची घालता दुःख होत असे भाऊ. आणि काही जर असं आपल्याला पक्वान्न जर बघितलं तर खाऊ वाटायचं, पण तो कंजूस असल्यामुळं घेत नव्हता आणि खात सुद्धा नव्हता, अशा प्रकारचं वर्णन ग्रंथकर्ते सांगत आहे. आता धनही राहिले भूमीची, मी मेलो न घेता औषधाची, काय साधिले जीवनाची, कंजूसी करून या. आणि तो आपल्या मनालाच विचार करू लागलेला आहे की आपण कंजूसपणा करून काय म्हणले आपल्या जीवनामध्ये साध्य केलं. आपण जर आपल्या पोटाला खाल्लं नाही म्हणले आणि आपलं दुखणं जर असलं, आपल्याला दुखत जर असलं तर आपण औषध पाणी देखील घेतलं नाही, असं तो ब्राह्मण विचार करू लागलेला आहे. यमदूतांनी त्याचा जीवात्मा यमापाशी नेला दुष्कर्मा, ताडण करिता चित्रशर्मा, आक्रांत करीत ते भू. आणि त्याचा आत्मा त्या यमाकडे नेलेला आहे ना त्या यमदूतांनी, आणि त्या ठिकाणी काय करू लागलेले की त्याच्या आत्म्याला म्हणले मारू लागलेले आहेत, हानमार करू लागलेले आहेत, अशा प्रकारचं वर्णन सांगत आहे. यम म्हणाला चित्रगुप्ताची, याचे कर्म सांगावे आम्हाची, पुण्य किती पाप किती याची, हे कथन करावे हो. आणि तो यम त्या चित्रगुप्ताला म्हणू लागलेले आहेत की म्हणले चित्रगुप्त महाराजाला ह्या ब्राह्मणाचं म्हणले काय पाप आहे काय पुण्य आहे ते आम्हाला सांगा म्हणले, अशा प्रकारे ग्रंथकर्ते सांगत आहेत. चित्रगुप्त त्याचे लिखित वाचू लागला होऊन संतप्त, हे पुढील अध्यायी व्यक्त श्रोते जनांनी ऐकावे. आणि तो आता चित्रगुप्त त्याचं ते काय प्रारब्ध आहे तो वाचून दाखवलेला आहे यमांना. आता ते पुढच्या अध्यायामध्ये आपण श्रवण करू, असं ग्रंथकर्ते सांगत आहे. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, पुरुषोत्तम भगवान की जय. उद्या 10 वाजता आपली पूजा सुरू करायची. कितीला करायचं? 2 वाजता. आणि मला तर वाटतं 1 वाजेपर्यंत आपलं 8 पैसे एकलं जेवणाची व्यवस्था होईल, महाप्रसाद उद्याच्याला होईल. तर 10 वाजता येतात का तुम्ही? आणि मंगळदेवी 2-4 जण थोडं लवकर या. गणेश महाराज एकटेच येतं, त्यांच्या हाताखाली टाकत. तर मी सामान आणून द्यायला जाऊ का मग इथं थांबता येईल? मला नाही थांबता येणार, त्यासाठी तुम्ही शक्यतो
लवकर या. हा त्या मी सगळे ज्या तुम्ही